तेच रिस्क आहे तो इश्क आहे. फॉर एक्झाम्पल स्टॉक मार्केटमध्ये मी तसं तर इन्व्हेस्ट करत नाही, पण स्टार्ट्स विथ मी सगळ्यात आता माझं एज कमी आहे, सो मी म्हणतो आत्ता रिस्क नाही घेतलं तर रिटर्न्स पण. 27 आहे आता मी. जेव्हा स्टॉक मार्केट क्रॅश झाला मी म्हटलं ऑल इन सगळे पैसे एका स्टॉकमध्ये मी टाकले. आता मला 200% रिटर्न्स आहेत. मी लेट्स काहीतरी 10-15 हजार टाकले, आता त्याचे किती 40-50 हजार झाले. आणि सिमिलर इन्व्हेस्टिंगचा पण गेम आहे. सो रिस्क इट ऑल. द बिगेस्ट वे टू सक्सेस इज फोकस अँड रिस्क. जर तुम्हाला रिवॉर्ड्स पाहिजे, माझे खूप मोठं स्वप्न आहेत आणि आय नो की ते जॉब करून किंवा ओव्हरऑल इन्क्रिमेंटल व्हॅल्यूनी नाही होणार आहे. इट नीड्स ट्रान्सफॉर्मेशन, इट नीड्स रिस्क फॉर शुअर. जर मी अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं ज्याच्यामध्ये हायेस्ट रिस्क आहे, रिवॉर्ड्स पण तेवढेच इक्वली हायर मिळतात. अँड द बेस्ट टाईम टू डू इट इज वेन यू आर जस्ट स्टार्टिंग आउट. कारण की विथ टाईम एकदा मुलं आहेत, बायको आहे, खूप सारे लोन्स आहेत, EMIs आहेत, तेव्हा इट बिकम्स ऑलमोस्ट इम्पॉसिबल की एवढं सगळं मोठं रिस्क घेणं. अँड इट्स हार्ड टू जस्ट स्ट्रगल.